नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे रामशेज किल्ल्यावर। हे नाशिकमध्ये आहे आणि आज या ब्लॉगमध्ये आपल्याला ट्रेकिंग एक्सपिरियन्स प्लस वरती गेल्यावर परिसर काय अवशेष आहेत कसं आहे ते तुम्हाला आज ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। इकडे यायला आम्ही CSMT वरनं कसारा ट्रेन पकडली आणि तिथून मग जीपने प्रवास होता आमचा। मध्ये आम्ही हॉटेल कसारा गेटच्या इथे थांबलेलो, तिथे थोडासा ब्रेक घेतला आणि मग थेट इथे बेस विलेजला आलो। इथे यायचं असेल तर सर्वात जवळचा स्टेशन हा नाशिक रोडचा आहे आणि तिथून कसं यायचं ते आपण मावशीला विचारूया। नाशिक स्टेशन पासून ती सिटी लिंक बस आहे ना, सुबेसला जर उतरले तिथं ठक्कर बाजार किंवा सुबेसला उतरले तर तिथं बस मिळाली पेट बस। पेट बस मध्ये बसलं का आशेवाडी फाट्यावर उतरायचं म्हणायचं। मग आशेवाडी फाट्यावर उतरलं का तिथून मध्ये यायचं, आपलं तो सरळच रस्ता आहे तिथून मध्ये यायचं। आणि समजा तुम्ही दुसऱ्या गाडीनं आले, पेट नाक्यावर नाशिक मध्ये आले, तिथून पेट भक्तिधाम पाशी यायचं आणि तिथं बस मिळाली। मग जरा वेळ थांबलं का मग तिथून भक्तिधाम पासून बसनं इकडे यायचं पेट। मग इथं आल्यावर म्हणायचं आम्हाला आशेवाडी फाट्यावर उतरायचं। किल्ल्याच्याच पायथ्याशी एक हॉटेल आहे, तिथे आपण ब्रेकफास्ट करायला घेऊया। ही ट्रेक आपण माउंट ऑलिक सोबत करतोय, जी एव्हरी वीकेंड ट्रेक ऑर्गनाईज करते आणि त्यात कसारापासूनचा जो ट्रॅव्हल होता तो आणि ब्रेकफास्ट प्लस दुपारी आम्ही लंच करणार आहोत तो पण इन्क्लूड आहे। तुम्हाला सुद्धा माउंट ऑलिक सोबत ट्रेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माउंट ऑलिकची इंस्टा ID देतो, तिथे प्रत्येक ट्रेकचा अपडेट्स दिले जातात, सो नक्की चेक करा। इथे जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी येत असाल तर गडाच्या पायथ्याशी तुम्ही पार्किंग करू शकता आणि इथले पार्किंग चार्जेस दादाला विचारूया। आता पार्किंग चार्जेस काय आहेत इथले? टू व्हीलर 20 रुपये आणि फोर व्हीलर 40। ओके, थँक्यू। इथल्या लोकेशनची मी गुगल लिंक देतो, त्यावर क्लिक करून तुम्ही मॅप बघून येऊ शकता इथे आणि त्या लिंकमध्येच दादाचा नंबरसुद्धा आहे, तर त्यालाही कॉन्टॅक्ट करू शकता। इथून असं आम्ही आता सरळ चाललो आहे। हा किल्ला आहे, म्हणजे जास्त लांब नाही वाटत, जवळच आहे आणि इकडून असा पलीकडनं तिकडनं आय गेस चढायचं वरती। इथे वरती चढताना आता बनवलेल्या पायऱ्या आहेत, म्हणजे सिमेंट दगड टाकून बनवलेल्या आहेत। किल्ले रामशेज, प्लॅस्टिकचा वापर टाळा, आरोग्यासह पर्यावरण राखा। म्हणजे इथे आपल्याला आल्यानंतर कचरा बिलकुल नाही करायचा आहे। जो काय म्हणजे तुम्ही कचरा प्लॅस्टिक वगैरे आणाल तो बॅगमध्ये घेऊन जा आणि खाली गेल्यानंतर तिथे हॉटेलच्या इथे डस्टबिन आहे, तिथे तुम्ही टाकू शकता। इथून आता कातळकोरी पायऱ्या आहेत, म्हणजे दगडात कोरलेल्या आहेत, पूर्ण कातळच आहे आता। इथे आता सपोर्टसाठी रेलिंगसुद्धा आहेत। हा इथे ती गुफा दिसते, बघूया वरती जाऊन काय आहे। इथून तुम्ही सरळ येताना इथे ही रेलिंग दिसेल, तुम्ही इथून नका या, मागून असा रस्ता आहे तिकडून या, म्हणजे तुम्ही आरामात या। आता वरती चढून आल्यावर जी खालून गुफा दाखवलेली ती आहे। इथे रिस्की वाटतं थोडा, हो फिसलं नाही, त्या साईडनंच येऊया, इकडून याल तेव्हा उतरताना जरा लागेल। हो, इथे आता गुफा आहे, शिवलिंग गुफेत शिवलिंग आहे का? खूप छान आहे। तुम्ही येताना थोडंसं सावकाश या, कारण की घसरलं नाही। आणि ही बघू शकता तुम्ही शिवलिंग आहे आणि नंदीसुद्धा आहे आणि वरतून नॅचरल प्रॉपर तिथे शिवलिंगावर पाणी पडतं। गुफा बघून आल्यानंतर आता आम्ही इथे मंदिर आहे, श्रीराम मंदिर, तर चला तिकडे जाऊया।
मंदिरात एक मॅप आहे तिथे जहाँ जहाँ चरण पडे रघुवीर के, म्हणजे श्रीरामाची जी यात्रा होती त्याच्याबद्दल पूर्ण मॅपवर दिलेलं आहे, कुठे कुठे ते थांबलेलं. मंदिराच्या लेफ्ट साईडला तिथे आता कुंड आहे, फार मोठी कुंड आहे. ह्यात आता आपण पाणी भरून घेऊया. हा आता कुंडामधून आपण पाणी भरून घेतलं आणि हा पाणी पहिल्यांदाच पितं, म्हणजे असं बाहेरून कधी पाणी पिला नव्हता. टेस्ट करून बघूया. एकदम म्हणजे नॅचरल प्युअर पाणी वाटतंय, जे फिल्टरचं असतं तसंच वाटतं, फ्रेश आहे. तुम्ही इथून भरून घेऊ शकता तुमची बॉटल. मंदिरात दर्शन करून आता आपण पुढे आलो. इथे मुख्य प्रवेशद्वार, म्हणजे हे इथे प्रवेशद्वार होतं, आता फक्त इथले अवशेष उरलेत. हे जो इथे पूर्ण द्वार होता आधी. वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे पर्यटक आले आहेत. जागोजागी कुठल्या साईडला काय आहे ते दर्शवणारे आणि त्या त्या ठिकाणाला काय म्हणतात ते सांगणारे फलक सुद्धा लावले आहेत. इथे काय खाली गोवा खाली आल्यानंतर इथे एका दगडात कोरलेली खोली आहे, ज्यात विटांसारखे दिसणारे दगड आहेत, जी बहुतेक किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरली जात होती. लहान रस्ता छोटासाच आता वर आलो. इथे जागोजागी डस्टबिन सुद्धा आहेत, तर तिथे तुम्ही कचरा टाका. इथे आता काय हत्ती दरवाजा, तर पुढे पाहूया आपण हत्ती दरवाजा. सुरुवातीला तुम्ही पाहू शकता एकाच कातळात या पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि त्याच कातळात हा हत्ती दरवाजा सुद्धा आहे. हा दरवाजा सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे, जो मजबूत आणि टिकाऊ असतो. यावर सुंदर डिटेलिंग केलेली आहे. आजूबाजूच्या ज्या भिंती दिसत आहेत त्या हातोडीच्या साह्याने एकाच कातळात तयार केलेल्या आहेत, तर विचार करा याला किती वेळ आणि मेहनत लागली असेल. हत्ती दरवाजाच्या समोर दिसणारा मार्ग हा जुना मार्ग आहे, जो बंद आहे, आणि इथेच एक खाली जाणारी वाट आहे, जी असं म्हणतात की चोर वाट आहे. पूर्वी गुफेत जे पाणी आपण शिवलिंगावर पडताना पाहिलं होतं, ते पाणी याच वाटेतून वाहून शिवलिंगावर खाली पडतं. दरवाजा आणि तटबंदीच्या बाजूला नेहमी एक गोल आकाराचा चुनाचा घाणा असतो, जिथे मध्ये एक जाता ठेवला जातो, ज्यात गूळ, शिस आणि चुना टाकून त्याला गोल फिरवतात आणि त्याची एक पेस्ट तयार करतात. आताच्या काळात आपण जसं सिमेंटचा वापर करतो, तसंच आधीच्या काळात बांधकामासाठी चुन्याचा वापर करायचे. लढाईमध्ये जेव्हा केव्हा बुरुज किंवा तटबंदी ढासाळते, तेव्हा चुन्याचा वापर करून लगेच त्याचा बांधकाम करून टाकायचे. आता इथून आपण पुढे जाऊन भवानी मंदिर पाहूया. वरती आता चाललो आपण. हा चुन्याचा घाणा आणि त्याच्या बाजूने आपण चाललो आहे. इथे आता गणेश कुंड आहे. गणेश कुंड पाहूया. कुंडाच्या बाजूने आलात की इकडे पण कुंड आहे. एक प्रकारे पाण्याच्या टाक्याच आहेत आणि
वरती आता तिथे मंदिर आहे. आता इथे भवानी हेच मंदिर आहे. मंदिरात पाय पडायला जाऊया. भवानी माते की जय. भवानी आईच्या मंदिराच्या समोरच महाराजांचं स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. जय शिवराय. आज आपण आलेलो आहे आपले निखिल भाऊ या ऑनडॉलिक्स ग्रुपचे टीम मेंबर आहेत. त्यांनी फार सुंदर असा इतिहास सांगितला आहे रामशेज किल्ल्याचा. तो जो इतिहास आहे तो मी वेगळ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर तो तुम्हाला इथे आय बटनवर दिसत असेल, तिथे क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्येही देतो मी लिंक. तिथे क्लिक करून तुम्ही इतिहास नक्की पहा. महाराजांच्या स्मारकाचे काही ते गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा. आता आपण वरती जाऊया. आता समोर किल्लेदार वाडा लिहिलेला आहे ते आपण बघूया. इथे वर आल्यानंतर पण पाण्याच्या टाक्या आहेत. पूर्वी इथेच किल्लेदार वाडा होता, जो आता आपल्याला संपूर्ण दिसत नसला तरीही त्याचे काही अवशेष आपण अजूनही पाहू शकतो. म्हणजेच त्याचा पाया आणि काही भिंत आपण आजही पाहू शकतो. इथून पुढे आल्यानंतर पण एक पाण्याची टाकी आहे. या टाक्या इतक्या आहेत, पूर्ण किल्ल्यावर कधी पाण्याची कमी नसेल झाली. कुंड होती आणि पाण्याची टाकी होती इथे. त्याच्या बाजूने आता इकडे या साईडला चोर दरवाजा आहे, तो पाहायला चाललो आम्ही. खूप सुंदर नजारे आहेत. खाली जायचं ते माझ्या खाली येऊ. खाली एवढंच आहे बघ. माझ्या हाईट एवढा दरवाजा आहे. इथून छोटा होत गेला. दरवाजा पण आहे. आपण सागाचंच लाकूड आहे ना. हा सागाचं लाकूड आहे. हा इथून यायचं. आता मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे परत आलोय आणि इकडे आता या साईडला पाठीचा
हॉटेलच्या इथे. आता इथे जेवू आणि परतीचा प्रवास सुरू करू. इन शॉर्ट ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर वरती पोचायला 1 तास लागतो आणि तिथे फिरताना तुम्हाला 1-1.5 तासात फिरून होऊन जाईल आणि खूप काही आहे बघण्यासारखं. तुम्ही नक्की इथे भेट द्या. ट्रेनच्या कठीण प्रवासानंतर आता मी घरी चाललो आहे. फायनली घरी जाऊन डायरेक्ट झोपेल. तर ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर तर तुम्ही करालच. कमेंट करून नक्की कळवा की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.